पहावी पंढरी. मनुष्याने जन्माला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे याचं वर्णन सकळ संतांनी केलेलं आहे. आणि प्रत्येक संतांनी त्यांच्या आयुष्यातले अनुभव आपल्याला सांगितलेले की बाबा हो, या संसारासाठी तुम्ही कितीही काही केलं तरी ते पूर्ण होत नाही. कारण जो अपूर्ण आहे तो संसार आहे. आणि ठरवल्याच्या नंतर एका तासात उद्धार करून घेता येतो, त्याचं नाव परमार्थ आहे. एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैशी पालटली. एका तासामध्ये खटवांग नावाच्या राजाचा उद्धार झाला होता. ही कथा आपण ऐकलेली आहे. म्हणजे मनुष्याने ठरवल्याच्या नंतर परमार्थामध्ये त्याला त्याचा अज्ञान दूर झाल्याच्या नंतर, त्याला ज्ञान झाल्याच्या नंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला वेगाने परमार्थ करता येतो. मात्र संसार हा कितीही वेगाने केला तरी तो संपत नाही. एखादं मंदिर आहे, मंदिराचा पाया पूर्ण झाला, त्याच्यावरती 4 भिंती उभा राहिल्या, त्याच्यावरती शिखराचं काम झालं. शिखर पूर्ण झाला की मंदिराला कळस बसतो. आणि मंदिराला कळस बसवल्याच्या नंतर मंदिराचं काम हे पूर्ण होतं. पण घराला कळसच नाही ना महाराज, घर हे पूर्ण होत नाही. एका मजल्यावर दुसरा मजला, दुसऱ्या मजल्यावर तिसरा मजला. ज्या संसारातल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा संपत नाही. सर्व सुखाची आशा जन्म केला, अपेक्षा आहे, त्या अपेक्षामध्ये जन्मच्या जन्म निघून जातात. आणि कितीही काही केल्याच्या नंतर सुद्धा शेवटी वाट्याला दुःख आणि अपेक्षा ज्या असतात या कमीच असतात. अपेक्षा संसारातल्या एक अपेक्षा झाली की एक दुसरी अपेक्षा एका पुढे एक येतच राहतात. आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे प्रत्येक दिवशी नवीन दुःख जन्माला येतं. ज्ञानोबा म्हणतात, या संसारामध्ये तुम्ही कितीही काही केलं तरी ते पूर्ण न होणार आहे. मात्र संसारामध्ये तुम्ही संसार करून परमार्थ केला, तो परमार्थ तुम्हाला आनंद देणार आहे. परमार्थ पूर्णतेकडे नेणार आहे. मनुष्याच्या अंतकाळामध्ये, म्हातारपणामध्ये जर कामाला काय येत असेल तर ते भगवंताचं केलेलं चिंतन, परमार्थातलं ज्ञान, परमार्थामध्ये केलेली सेवा ती माणसाच्या अंतकाळामध्ये कामाला येत असते. तर ज्ञानोबा म्हणतात, आईसी दशा येईल पुढे, तव मन होईल वेडे, तव तू चिंतून ठेवी ठोकळे. चोखडे आत्मज्ञान, चोखडे म्हणजे शुद्ध, शुद्ध असं आत्मज्ञान. आणि त्या ज्ञानाची जाणीव करून देणारे ज्ञानेश्वरीतले एक एक शब्द, त्या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे म्हातारपणामध्ये ज्यावेळेला संसारातले प्रत्येक माणसं तुमची साथ सोडतात त्यावेळेला ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांचे अभंग आणि ओव्या तुम्हाला आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देतात. आणि प्रेरणा ही ऊर्जा ही ज्ञानेश्वरीच्या सेवेमध्ये आहे, ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये आहे. आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर विसर जर कुठे पडत असेल तर तो परमार्थाच्या प्रत्येक कार्यामध्ये दिलेला वेळ हा आपल्याला संसाराचा विसर पाडायला लावतो. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आणि जन्माला आल्याच्या नंतर एकदा माणसाने पंढरपूर पाहिलं पाहिजे डोळ्याने, त्या परमात्म्याला पाहिलं पाहिजे, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे. कारण आपल्या उद्धाराचे जे मार्ग सांगितलेले आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. तुम्ही कुठलीही सेवा केली तरी त्या सेवेचं फळ भगवंत देणार आहे. मात्र या मार्गाला येणं महत्वाचं आहे, परमार्थ कळणं महत्वाचं आहे. कळण्यापेक्षाही परमार्थ करणं महत्वाचं आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतो संसारात अनेक लोक फार संपत्ती कमवतात, आयुष्यभर संपत्ती कमवतात, फार श्रीमंत होतात, श्रीमंती कमवतात, ती कुणा करता, मुला करता. आणि सर्व कमवल्याच्या नंतर ज्या वेळेला ज्याने कमवलं त्याच्यावर वाईट वेळ येते, त्या वेळेला ते संसारातले लोक त्याची साथ सोडून जातात. याचं नाव संसार आहे. आणि ज्या वेळेला संपूर्ण जग माणसाचा त्याग करतं
आणि जगाने त्याग केल्याच्या नंतर स्वीकार करतो तो देव म्हणजे, तो ईश्वर म्हणजे आमचा ज्ञानोबा आहे. ज्ञानाचा ईश्वर. आणि त्या ज्ञानोबाच्या मुखातून अलौकिक निर्माण झालेला असा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. संपूर्ण ज्ञानाने ओतप्रोत भरलेली ज्ञानेश्वरी. आणि त्या ज्ञानेश्वरीचं श्रवण जरी आपल्या जीवनामध्ये घडलं तरी आपल्या जीवनाच्या भाग्याला पारावर नाही. खऱ्या अर्थाने चिंतन परमार्थ घडणं हे भाग्याचं लक्षण आहे. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पाय म्हणजे ज्ञान. पाय या शब्दाचा अर्थ ज्ञान होतो. मनुष्य ज्ञानापाशी केव्हा येतो? ज्या वेळेला त्याच्या जीवनातलं भाग्य उदयाला येतं त्यावेळेला त्याला त्या ज्ञानाची गोडी लागते. ज्ञान ऐकणं हे प्रत्येकाला शक्य नाही. ज्ञानाची गोडी ही प्रत्येकाला नसते. जे पुण्यवान माणसं आहे त्यांना साधूची सेवा करते. जे पुण्यवान माणसं आहे त्यांना ज्ञान ऐकण्यात गोडी वाटते. आणि ज्या वेळेला संतांची संगत होते, ज्या वेळेला भाग्य उदयाला येतं त्यावेळेला संसारातलं दुःख पूर्ण नाहीच होतं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. या संसारातल्या कुठल्याच गोष्टीची चिंता राहत नाही या विचाराच्या प्रवाहामध्ये आल्याच्या नंतर. म्हणून मनुष्याने जीवनामध्ये आल्याच्या नंतर कमीत कमी आपल्या उद्धाराकरता किती परमार्थ करता येईल तेवढा जरी केला तरी भरपूर झाला. ज्ञानोबा म्हणतात आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. रामकृष्ण.